नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त ना? आम्ही पण मस्त मजेत आहे. तर आज आले मी भुईमुग खुरपायला. म्हणजे तशी कालपासूनच सुरुवात केली आहे भुईमुग खुरपायला. एकटीच खुरपते, बाया काय भेटा नाहीत. सगळ्यांच्या कांदा काढणी चालू झाल्यात, त्यामुळे बाया काय भेटल्या नाहीत. म्हणून आपलं एकटीने सुरुवात केली. उशीर झाला होता, 4:30 वाजलेल्या रानात यायला. कारण मोठी ताई आली होती, त्यामुळं मग घरीच थांबले. आल्यानंतर थोडंसं आलेलं जे गोट आहेत कांद्याचं ते खुडलं आणि मग नंतर खुरपायला बसले. तर आता झालाय घरी जायचा टाईम, पण थोडंसं बुरकुंड न्यायच्यात, त्याच्यामुळं आता मी चालली ती बुरकुंड भरायला. तर म्हणताल बुरकुंड म्हणजे काय? तर जी मका केलेली असती, ती मका केलेल्याचं जे कणसं असतात बुरकुंड त्याला म्हणतात. ते बुरकुंड भरायसाठी चालले. कारण ती कशासाठी लागतात तर पाणी तापवायला जी मोठी लाकडं लवकर पेट धरत नाहीत, नुसते लाकूड मोठं मोठं, त्यामुळे ती बुरकुंड उपयोगी पडतात. थोडी टाकून जर कागदाने पेटवलं की लाकडं लगेच पेट धरतात, त्यासाठी ती बुरकुंड उपयोगी येतं. त्यामुळे ती भरायच्यात मला. आता ती तर सोय पहिली केली पाहिजे. खुरपायचं थोडं राहिलं तरी चालेल, कारण पाणी कसं तापवणार, त्याच्यासाठी आता चालले मी. तर चला दाखवते तुम्हाला बुरकुंड म्हणजे काय. तर बघा, आले मी आता बुरकुंडापाशी. तर माळाला मका केलेली, त्याच्यामुळं सगळ्यांच्याच इथं ते बुरकुंडांचा पसारा पडलेला आहे. कधी लागल तेव्हा आपलं भरून न्यायचं. संपलं की हे बघा अशी पडलेली. आता हे भरायचं आणि गाडीवर द्यायचं. एकदम सोपं पडतं. स्वयंपाकासाठी पण वापरतो ह्याला. पाणी तापवायला फक्त ते लाकडं पेटण्यासाठी. स्वयंपाकासाठी आपलं 1-2 लाकडं लावून बुरकुंड टाकत टाकत आपलं चपात्या भाकरी होत्यात ह्याने. तर असं असतंय शेतकऱ्याचं, काहीच अडचण येत नाही. गॅस संपो नाहीतर काय हो, स्वयंपाक काय बंद राहत नाही. चूल पेटवायचा पर्याय असतो त्यांना. गॅस संपला तरी चूल पेटवून करू शकतात. चला घेते भरून. कारभारी आली की त्यांच्याजवळ द्यायचं वजं. शेळ्यांना पण गवत काढायचंय. शेळ्यांना गवत काढून मग जायचं घरी. चला भेटू उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओत. बाय.